तर नमस्कार मंडळी, आज जी गाडी आपल्याकडे आली आहे, आपण कुठलं खेड मंचरवरून गाडी आली आहे. XL6 आहे, 2022 मॉडेल आहे, BS6 मध्ये येते. आणि त्याच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलं ते आपल्याला मिजो प्रीमियम इटालियन किट आहे, ते आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलं आहे. गाडीचा म्हणजे परफॉर्मन्स वगैरे सरांनी गाडी चालवली ते आपण बघूच. पण त्याच्या आधी काय करू की एकदा फिटिंग बघून घेऊ. फिटिंग कशी केली आपण, काय म्हणजे गाडीमध्ये करतो नेहमी, तर ते एकदा दाखवून घेऊ. तर या ठिकाणी आपण बघतोय, हा जो दिसतोय तो ECM आहे. आणि ECM कडनंच असं पाठीमागं जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही सगळी वायरिंग आपल्याला बघायला मिळते. म्हणजे वायरिंग पलीकडच्या बाजूला आपण जर बघितलं तर रेड्युसर बसवण्यासाठी आपण नेहमी फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो. आणि तसंच पाठीमागे जे इंजेक्टर लागतात, तर पाठीमागच्या बाजूला आता हे सगळं फिटिंग केल्यामुळे दिसणार नाही, पण पाठीमागच्या बाजूला आपण जो इंजेक्टर बसवतो त्याला सुद्धा फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो. आणि प्रॉपर फिटिंग म्हणजे नाही का, प्रॉपर या ठिकाणी फिलिंग वॉल बसलाय, या ठिकाणी फिलिंग वॉल बसवला एकदम प्रॉपर. त्याचं जे पाइपिंग वगैरे आलंय ते एकदम आखीव रेखीव व्यवस्थित पद्धतीने असं फिटिंग झालंय. आणि एकदा काय करतो, पाठीमागं आपण डिक्कीमध्ये पण दाखवून घेतो. डिक्कीमध्ये दाखवून घेतो की आपण किती स्पेस उरलाय पाठीमागं. 60 लिटरचा टँक बसवलाय. कस्टमरची जी रिक्वायरमेंट होती की 60 लिटर टँक त्यांना पुरेसा होता, म्हणून ते 60 लिटर टँक बसवलं. तसं याच्यामध्ये मोठाही टँक बसतो. भरपूर प्रॉपर रिक्लाईन झालाय सीट, आणि भरपूर स्पेस आपण याच्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे. चांगला स्पेस वापरायला मिळेल. आता गाडीचे ओनर जे आहेत ते आपल्या बरोबर आहे, त्यांनी गाडी चालवली आहे, ती आता परफॉर्मन्स कसं आहे ते आपल्याला ते सांगतील. तर गाडीची आपण फिटिंग बघितलीच. म्हणजे फिटिंग आपण नेहमीप्रमाणे फिटिंग बद्दल आपण नेहमीच बोलत असतो. फिटिंग तुम्हाला बाकीच्या जे आपले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये पण बघायला मिळेल, याच्यामध्ये पण दाखवली जेवढी शक्य होईल तेवढी. आणि गाडीचे ओनर आपल्या बरोबर आहेत, गाडी चालवली आहे त्यांनी. म्हणजे प्रॉपर आम्ही एक 10-12 किलोमीटरचा, त्याच्या आधी मी 10-12 किलोमीटर, म्हणजे असं एक 24-25 किलोमीटर गाडी आता त्याचं ड्राईव्ह झालेलं आहे. तर माझा एक्सपिरियन्स चांगलाच आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे गाडी आता तुम्ही चालवली, तुमचा परफॉर्मन्सचा बद्दलचा कसा काय अनुभव, म्हणजे काय वाटतं? मला असं काही वेगळा असा अनुभव नाही आला त्याच्यामध्ये. म्हणजे सगळं असं वाटतं पेट्रोलवर चालते, म्हणजे सगळं प्रॉपर. आपल्याला तुम्हाला एक अनुभव तुमचा शोरूमचा जो सांगितला काल मला, तो किस्सा सांगा. शोरूम वाले काय म्हणले होते गॅस फिटिंग करायच्या वेळेस? काय शोरूम वाले असे म्हणले होते त्याला सक्सेस नाही होणार, म्हणजे करू नका, सक्सेस होणारच नाही. आता आजच्या चालवण्यावरून मला असं वाटतंय का. तर हा जो किस्सा आपण ऐकताय तो असा होता की ते गाडी एक्सचेंज करण्यासाठी शोरूमला गेले होते, की एर्टिगा CNG वगैरे त्यांना घ्यायची होती. एक्सचेंज करायला गेलेलं असताना प्राइस काही हे झालं, तर ते म्हणले की नको, आता आम्हाला एवढा डिफरन्स येतोय, तर आपण काय करू की आम्ही गाडी आमची XL6 CNG करतो. तर त्यावेळेस शोरूमला असताना शोरूमकडच्या माणसाने किंवा त्यांचा जो कोणी टेक्निशियन वगैरे होते, ते म्हणले की XL6ला CNG करू नका, हायब्रिड आहे, सक्सेस होणार नाही. आणि तरी सुद्धा सरांनी माझे व्हिडिओ वगैरे बघून जेव्हा हा निर्णय घेतला, तर मग आपण जो बघतोय तो हा रिझल्ट आहे. म्हणजे गाडी एकदम परफेक्ट सक्सेसफुल आहे. हायब्रिड असली तरी एकदम सक्सेसफुल झाली आहे गाडी. पिकअप वगैरे जो काय आहे, गाडी 100% 20+ ॲव्हरेज. नाही ॲव्हरेज तर आपण तिचं काढू शकतो. मला फरक नाही वाटला काही का पेट्रोल आणि CNG. मग कसं माहिती आहे का, मायलेज मध्ये 100% इन्क्रीज होणार. म्हणजे तुमचा जो रनिंग कॉस्ट आहे आत्ताच्या जे प्राइसच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो 50%च्या वरती, म्हणजे 60% सेव्हिंग. आत्ताच्या जे प्राइस, पुण्यामध्ये जी प्राइस आहे त्याच्याप्रमाणे जर आम्ही धरलं तरी सुद्धा 60%चा सेव्हिंग आहे. आणि फक्त आपल्याला महत्वाचा इश्यू काय होता की गाडी सक्सेस होणार नाही असं शोरूमवाल्यांनी सांगितलं होतं. तर आता थोड्या दिवसानंतर, 1 महिनाभर वगैरे चालवल्यानंतर तुम्ही शोरूमला घेऊन जावा की बाबा फिटिंग पण बघा आणि गाडी सक्सेस झाली की नाही हे तुम्ही सांगा. म्हणजे नाही का, तुम्हाला कसं वाटलं आता चालवलं, तुम्ही दोघांनी चालवली? तसा फरक काहीच नाही वाटला. पेट्रोल चालवलं एकदम स्मूथ वगैरे. आपण विदाउट एक्सिलेटर गाडी उचलते का पहिल्या गिअरवर वगैरे, सगळं प्रयोग करून बघितले, सगळं व्यवस्थित. कसं वाटलं बाकी तुम्हाला? तशी फिटिंग व्यवस्थित आहे एकदम. आणि फिटिंग कशी म्हणजे नाही का महत्वाचं, एक नंबर. तुम्ही काल सगळ्या प्रोसेस मध्ये बरोबर होतं. म्हणजे आपण ब्रॅकेट वगैरे कसं बनवतो तुम्ही बघितलं स्वतः तुम्ही तयार केलं? म्हणजे मी सगळं जे आपण ब्रॅकेट बनवतो, म्हणजे इंजेक्टर ब्रॅकेट असेल तर रेड्युसर ब्रॅकेट असेल, आणि प्रॉपर सगळं म्हणजे आपण फॅब्रिकेटेड करतो. आणि स्वतः आम्ही आमच्या इथं वर्कशॉपमध्ये करतो, कुठून आणत नाही विकत वगैरे. सगळं गाडी असेल तसं गाडीच्या याच्याप्रमाणे मेजरमेंट घ्यायची, तिचं प्रॉपर तिथं बसलं पाहिजे. म्हणजे रेड्युसर कसा बसला पाहिजे, किती मेजरमेंट घेतली बघितलं असेल तुम्ही, 2-3 वेळा की बाबा इथंच बसला पाहिजे, याच पोझिशनला आला पाहिजे. तो आपण ऍडजस्ट करून व्यवस्थित प्रॉपर, म्हणजे कोणतीही गाडी असेल तर त्याच्या कंपनीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आपण फिटिंग क्वालिटीमध्ये. तर एकदम प्रॉपर फिटिंग झालेली आहे. आणि गाडीत तुमचा अनुभव एकदम व्यवस्थित आहे. तुमचं पण एकदम व्यवस्थित, एकदम काय वाटलंच नाही सगळं. गाडी असं वाटत नाही की पेट्रोलवर चालली की CNG वर चालली, हे कळत नाही. ओके.